चाकुर तालुके के महालंगी गांव में तूफान के साथ बारिश हो गई। इस बारिश में और तूफान में सैकड़ों पेड़ गिर गए, घरों के ऊपर के पत्रे उड़ गए, गाय भैंस तूफान में मर गए। तूफान और बारिश इतनी तेज थी कि इस तूफान ने देखते ही देखते रौद्र रूप ले लिया। महालंगी गांव और आसपास के 10 गांव के लोगों का तूफान में भारी नुकसान हो गया है। बिजली गिरकर 2 लोग मर गए, जिनमें से ओमकार शिंदे, इनको छोटी छोटी 4 लड़कियां हैं, और दूसरे शिवाजी गोमचाले, इनको एक बेटा एक बेटी है। 2 परिवार के ऊपर का सहारा उठ चुका है। जब हमारी टीम घटनास्थल पर पहुंची तब दोनों फैमिली चीख चीख कर रो रही थी। गांव वाले डर चुके थे। अचानक आए हुए तूफान और बारिश ने भारी मात्रा में नुकसान कर दिया। गाड़ी के घर के ऊपर पेड़ गिरे हैं। बारिश की वजह से लाइट चली गई थी। लाइट के खंभे जमीन पर गिर गए हैं। लाइट की जो लाइन है पूरी नीचे गिर चुकी है। वंदे भारत से मारुति पवार की रिपोर्ट। चाकूर तालुक्यातील म्हाळंगीमध्ये काही वेळापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला व वीज पडून 2 लोकांचा मृत्यू झालाय। या वादळी वाऱ्यामध्ये व पावसामध्ये अनेक झाडे उन्मळून पडलेली आहेत, अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे, अनेक घरांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत, अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। काय नेमकं घडलंय हे प्रत्यक्षदर्शी इथल्या गावातल्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत। काय घडलं नेमकं किती वाजता घडलं? हे वादळी वारं 4 वाजता आलेलं आहे। 4 वाजता आलेलं आहे। असं अतोनात नुकसान झालेलं आहे की विजेचे पोल, पत्राचे पोल म्हणजे पत्रे सर्व असं की वीज एक पडून 2 मृत्यू झालेले आहेत। 2 म्हणजे अनेक व्यक्तीचे झालेले आहेत आणि असे की अतोनात म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे सर की भयानक। असं भविष्यात आमच्या असं जन्मल्यापासून आम्ही बघितलंही नाही आणि बघणारही नाही। आपण पाहू शकता हे चित्र झाडांचं की कसे उन्मळून पडलेत। ह्या तारा, पोलच्या तारा उन्मळून पडलेल्या आहेत, तारा खाली पडलेल्या आहेत, डीपी पडलेला आहे। हजारो शेकडो झाडं म्हणता येतील की आपणास शेकडो झाडं उन्मळून पडलेली आहेत या वादळी वाऱ्यामध्ये, पावसामध्ये। हे चित्र म्हाळंगी लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील म्हाळंगी येथलं आहे। हे आपण गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांकडून जाणून घेणार आहोत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडून, की नेमकं काय झालं। हॅलो, 4 वाऱ्या अचानक सुटले। रानानी शेतानी सगळे लोक होते आणि त्याचे धान्याची गोरगरिबाच्या पत्र्यातून धान्य इतके बेकार झाले, धान्य सगळे पत्रे उडून गेले। रोडवरला एक पोल राहिले, झाडे राहिले आणि 2 व्यक्ती शेतातून येत असताना थांबल्याबरोबर दोघेही वीज पडून मृत्युमुखी जाग्यावर पडले आणि तिथून पुन्हा सगळेच कुंक जिकडे बघेल तिकडे सगळे पांदे हे सगळे झाड पडून अजून बी आलेले आहेत। जिसबीने ह्याने काढून टाकू लागले, तरी बी रस्ते बंद आहेत। आता वाहनं बंद आहेत। त्या पांदीने देणाऱ्या रस्त्याने प्रत्येक पांदीत झाड पडलेले, चिंचेचे, फळाचे, पूर्ण आंब्याचे, जांभळीचे काहीच झाडे राहिलेले नाही। बुडा पण उडून गेलेले। भरपूर नुकसान झालेलं आहे यामध्ये गावकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं। हे चित्र चाकूर तालुक्यातील म्हाळंगी येथील आहे। मारुती पवार, वंदे भारत, लातूर।